नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो. तर फ्रेश मच्छी ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये कशी सुकवली जाते आणि कशी विकली जाते तो तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत दाखवणार आहे मित्रांनो. तर सगळेजण या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये पूर्ण फ्रेश मच्छी तुम्हाला मिळेल मित्रांनो. आता तर पावसाला आलेला आहे मित्रांनो, मच्छीची स्टोअर करून ठेवा, कारण की होळी मच्छी जास्त भेटत नाही पावसाळ्यामध्ये. तर तुम्ही या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये सुकी मच्छी कुठले प्रकार असतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत दाखवणार आहे. आणि त्याचे तुम्ही घाटकोपरला राहत असाल तर 380 बस येते, लास्ट स्टॉप बघू शकता. माझ्या मागे बस आहे, ती लास्ट स्टॉप इथेच आहे आपल्या, आणि वॉकिंग डिस्टन्स आहे. 1 मिनिटाच्या अंतरावरती तो मच्छी मार्केट भरला जातो. तो 7:30 सकाळी 7:30 ते 8:30पर्यंत भरला जातो मित्रांनो मच्छी मार्केट ते. आणि तुम्ही पुढे साईन वगैरे राहत असाल तर 352 बस आहे आमची डायरेक्ट. आणि तुम्ही नवी मुंबईला राहत असाल तर तुम्ही ट्रेनमधून येऊ शकताय. मानखूर स्टेशनला उतरून ऑटो मिळेल तुम्हाला, पूर्णपणे डायरेक्ट लास्ट स्टॉप सोडणार. बस बी अवेलेबल आहे. तर तुम्हाला फ्रेश मच्छी खायची असेल तर नक्की तुम्हाला ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये व्हिजिट करावं लागेल मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की बघा. मच्छी कोणाला पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकताय त्यांचा. तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय मंडळी. हा ओला जवला आहे, बघू शकता तुम्ही. याला कशा प्रकारे सुकवला जातो आणि कशा प्रकारे पॅकिंग करून विकला जातो हा तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकताय मंडळी, मार्केटमध्ये जवल्याचा लिलाव चालू आहे. 400 रुपये बोलतात. तर बघू शकताय कितीपर्यंत आपण घेतला जातो. हा जवला घेऊन आता सुकवण्यासाठी जाणार आहे. तो व्हिडिओ पण दाखवणार आहे पूर्ण. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. चला मग भेटू व्हिडिओमध्ये. आहे फक्त.
ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये फ्रेश मच्छी भेटते पूर्ण. 400 रुपये बघू अर्धा शकता किलो. लांब आलेत गिराक घ्यायला. 400. हे बघा 350 पण आहे आणि 300 पण आहे. नाही 400च्या कमी नाही ताई. बोंबील बोंबील महाग. आम्ही चुनावटीवर आलो. आम्ही इथे नेहमी येतो ट्रॉम्बेला मच्छी घ्यायला. इथे खूप खूप आम्हाला चांगली मच्छी मिळते आणि या मच्छीवाले सगळे आमच्या ओळखीचे आहेत. आणि आम्ही पुरणपोळ्या वेळी ते चांगल्या मिळतात. हे आपल्या आवडी आहेत ना. संगीता मॅडम हा फ्रेश मच्छी मिळते आणि काय बाजूच्या समज इथूनच काढतात ना, काढतून आणतात. फ्रेश मच्छी मिळते म्हणून आम्ही इथे एवढं लांब येतो. आम्हाला काय आता तर पावसाला चालू झालेला आहे ना, आता स्टोअर करून सुकी मच्छी घेतो. ती मच्छी आता पावसाळा चालू झालाय ना, त्यासाठी आम्ही सुकी मच्छी भरून ठेवतो. कारण म्हणतात 2 महिने आपला समुद्रामध्ये फ्रेश मच्छी मिळत नाही ना. मग त्यांचं कसं नारळी पौर्णिमा आहे ना, नारळी पौर्णिमा झाल्यानंतर मग आपल्याला ती फ्रेश मच्छी मिळते. बरोबर ना. त्यासाठी आम्ही सुकी मच्छी घेऊन आपण स्टोअर करून ठेवतो. कारण आम्ही आगरी आहेत. आम्ही आगरी आहोत. हा असे आम्हाला म्हणजे आगरी लोकांना आम्हाला मच्छी लागतेच. आम्ही डायरेक्ट बसनी येतो. चुनाभट्टीहून डायरेक्ट बसनी इथे येतो. आज स्टॉपला लास्ट स्टॉपला उतरायचं, काय बघायचं नाही. चांगली फ्रेश मच्छी मिळते म्हणून. माझं नाव चंद्रशेखर पाटील. ही माझी पत्नी सुमन पाटील. सुमन पाटील. हे घे भाऊ. काय आहे तुझे जवलाय सुका जवलाय बिजा काय नाही काय नाही आपलं आता जवला टाकायला चालू आहे. मित्रांनो ते जवला स्वतःच सुकवतात आणि स्वतः विकायला येतात. बघू शकता ही आहे आमची. माझं नाव मनीषा नामदेव डोलकर. काय काय मच्छी आहे तुमच्याकडं? सुकी कोलंबी आहे ही 500 रुपयाची. सुके बोंबील आहेत मीडियम 500 रुपयाचे. हे त्याच्यापेक्षा मीडियम आहेत हे पण 500 रुपये टोपलं. हे सगळं किलोवरती जातात. किलोवर नाही आम्ही टोपलीवर हे करतो. टोपलीवर. किलोचा हिशोब नाही. पूर्ण टोपली 500 टोपले पूर्ण 500 रुपयाची. बघा मित्रांनो एवढा होलसेल मार्केट आहे ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये. पूर्ण टोपलीचा हिशोब. आता किलो मध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग पडणार नाही. टोपलीवर जास्त असतं किलोच्या ह्याच्या हिशोबाने किलोमध्ये पैसा. कमी पण बसतात. कोणाला हवे असेल तर या मित्रांनो ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये पूर्ण स्वस्त मच्छी भेटते. कशी कोलबी? कोलबी 400 रुपये. हा तुमचं नाव काय? पुष्पा. पुष्पा. हा गणेश तुर्वेकर. काय काय मच्छी आहे तुमच्याकडं? कोलंबी आहे, पापलेट आहेत. कोलंबी कशी दिली? ही 400 रुपये आहे. ही 400 हा, रुपये आणि पापलेट आहे ती 300 रुपये आहे. आपल्याकडे 300 रुपये. मित्रांनो 300, बघू हा. शकताय आपले आया विकायला बसली. बसलोय इकाला. फ्रेश मच्छी आहे ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये. सगळेजण या मित्रांनो घ्यायला. मच्छी घ्यायला या आमच्याकडे. ताजी खाडीची मासळी. ओके ओके. कसे चिंबोऱ्या दिल्या वहिनी? 800 रुपयाला आणि 500 रुपयाला. आले आता मी मानपूरवरून आलोय. मानपूरवरून आले. तुमचं नाव काय? मिथिलेश. काय मी नेहमी येता इथं मच्छी घ्यायला. हो बुधवार शुक्रवारी येतो आणि मी ते फ्रेश मच्छी भेटतं म्हणून येतो. बुधवार शुक्रवार आणि रविवारी येतो. तुम्हाला माहिती असेल जवळ मार्केट आहे तुमचा. फ्रेश मच्छी मिळते इथं आणि दुसरीकडे कुठं घ्यायला जात नाही. तुम्हाला फ्रेश मिळेल की नाही माहिती फ्रेश नाही. एवढं भेटत नाही ना. हो, बरोबर. इथे ही ताजी भेटतं आणि ते खायला पण बरी लागतं चवीला पण. आता किती वर्ष झाले तुम्ही ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये येता? आता 4-5 झाले. 4-5 झाले काय? हा ओके ओके. धन्यवाद दादा. थँक्यू. कैसे कैसे दिलंय? 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. तुमचं नाव? माझं नाव वैशाली योगेश कोली. कशी दिली कोलबी? ही 900 रुपये किलो. 900 रुपये किलो हा का? आता माग झाली. आणि ही जवला 350. 300ला देणार. आणि बोंबील? बोंबील 800 रुपये किलो. 800 रुपये किलो का? वा मित्रांनो सगळेजण या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये फ्रेश मच्छी मिळते. तुम्हाला अशी मच्छी कुठे मिळणार नाही. आमचे स्वतः जातात मच्छी पकडायला आणि महिला लोक सुकवतात. बघू शकता तुम्ही बोंबील आहे, जवला आहे, कर्दी आहे.
ओके, धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव काय? निशा रामनाथ वैती. आम्ही ट्रॉम्बेकर आहेत. ट्रॉम्बेची मच्छी एकदम फ्रेश भेटते. हं. तुम्ही इथे घ्यायला या. हां. सर्व बिना बर्फाची असते मच्छी. आणि स्वतः तुम्ही सुकवतात आणि आणि तुम्ही जवळ आपण विकताय ना? स्वतः सुकवतो आणि विकायला पण मी बसते. हां. मला सुकी मच्छी पाहिजे असेल तर घरी पण आमच्या भेटते मच्छी. हां, कॉन्टॅक्ट नंबर टाकतो मित्रांनो निशा वहिनींचा. कॉन्ट्रॅक्ट नंबर टाका, या घ्या मच्छी. कर्दी पण भेटते, जवला, सुका, बोंबील आणि ओली मच्छी पण भेटेल. आता हा संपलं माझं, तर मी ओली मच्छी आता विकायला बसेल. ओके ओके. कसं आहे कर्दी? कर्दी आहे तुमच्याकडं? तर 450 ला पॅकेट आहे, पण हे 300 ला पण असते कधी कधी पाकिटात. मच्छी महाग आहे म्हणून ते किती महाग किलो झाले. आहे? अर्धा किलो की 1 अर्धा किलो? किलो. अर्धा किलो आहे काय? आणि हे बोंबील 450 ला आहे काय? हो 450 ला. ही 300 ला पण भेटते, पण आता महाग आहे म्हणून. हां, हां. आणि जवला? जवला 350 ला आहे पाकिट. हे टोपला पूर्ण टोपलं 1 विकतंय? किलो 100 ग्रामचं आहे टोपलं. 1 किलो 100 ते ग्रॅमचं 300 ला. म्हणजे 350 काय? आणि बोंबील? कमी पण होते. बोंबील पण 800-900 रुपये किलो आहे. कमी होईल, हाच भाव नाही राहत. आता मच्छी महाग आहे म्हणून. कमी असते ना मच्छी, म्हणून महाग आहे. हा घ्यायला, आम्हाला जायचंय फिरायला. लवकर या, ते जायचं आहे हा आम्हाला जाऊन फिरायला. लगेच येईन मी फिरून. पण ओली मच्छी घ्यायला या, आता सुकी मच्छी बंद होईल. ओली मच्छी घ्यायला या. पापलेट, कर्दी, कोलंबी सर्व भेटेल. ओके ओके. मित्रांनो Thank बघू you. शकताय सगळे फ्रेश मच्छी भेटते ट्रॉम्बे कोलीवाडा मधून. तर सगळेजण या घ्यायला. स्वस्त असते आणि मस्त पण असते. धन्यवाद. 350 ला देते घ्या. आता YouTube वर बोलली त्याचं तरी मानते. नाही बाबा. होय, तुमचं नाव काय? नाही ना गावन. तुम्ही प्रत्येक वेळी येताय का ट्रॉम्बे कोलीवाडा मध्ये? कधीतरी येते मच्छी, सुकी मच्छी घ्यायला. फ्रेश मच्छी भेटते ना? हा फ्रेश मच्छी भेटते. बघू शकता सगळे येतात. तुम्ही कुठून आले ताई? आगरवाडी. आगरवाडीवरनं. बघू शकता ताई आगरवाडीवरनं आलेले आहेत मच्छी घ्यायला. त्यांना पण माहिती आहे फ्रेश मच्छी ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये मिळू शकते.
करू. तुमचं नाव काय? आशा पाटील. तुम्ही आता जवला हा सुकवला जातो, किती टाइम लागतो यो जवला सुकायला? कधी 12 वाजेपर्यंत कधी 1 वाजेपर्यंत होते. ते होलसेल करतो आम्ही भैया लोकला. हा सुकवून मग भैया लोकांना होलसेल करता काय? हो, बघू शकता मित्रांनो, एवढी मेहनत असते कोली लोकांच्या. केवढी खूप महिलेमध्ये. मेहनत करायला लागते याला. खूप मेहनत करायला लागते. आता किती टाइम लागेल? 1-2 तास लागतील ना सुकायला? बस 2-3 तास बस. 2-3 तास. 12 वाजता व्हाल हो. 12 वाजता. हा, आता वाजले 12 9 वाजता. वाजलं नाही म्हणजे 3 तास. 3 तास. तासानं होतं. हम्म. ओके ओके, धन्यवाद. तो पाला आहे मित्रांनो, बघू शकताय आमटाला चालू आहे राणा समजून. हे कालवं, हे चिंबूर आहेत, करपाले आहेत, आम्ही वऱ्या बोलतो ना त्याला. हे का आमटाला घेतलं काय? आमच्याकडे कालवात पालात हा, परत करपल्यात वरियात आमच्यासाठी आमटासाठी काय? घेतले. बघू शकताय फ्रेश मच्छी आहे पूर्ण ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये. आताशी आलेली आहे ताज्या एकदम. आपल्याला आहे पलटी मारावं लागतं. एक side पुन्हा दुसरी side पुन्हा माहित असं पलटी मारावं लागतं. पलटी मारून येतात. त्याच्यानंतर पलटी प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये टाकला जातो. धर्मा शनिवार कोहली माझं नाव. आम्ही जवलं सुकवतो. जवलं एकदम फ्रेश आहे, एकदम मस्त, एकदम फसकन. आणि मासली बी एकदम फ्रेश मिळतं आमच्याकडे, ताजी. जावला ह्यो बाहेरून येते का तुमच्या खाडीत नाही असतं? आमच्या खाडीचं जवलं असतं, खाडीचं जवलं आहे. खाडीत मच्छी असतं खाडीचं काय? एकदम फ्रेश, बिगर आईस आता आलेले आहे ना फ्रेश मच्छी. आहे, बिगर आईस नाही त्याच्यात टाकत आम्ही, बर्फ नाही लावत. बिगर बर्फात एकदम मस्त फ्रेश आहे मच्छी, पण फ्रेश एकदम. आणि जावला ह्यो सुकवतं आपलं प्लास्टिक वर सुकवतो. पहिला खल्यावरती पहिले सुकवायचं खल्या ना. होतं, आता प्लास्टिक वापरतो. प्लास्टिक टाकले बरे पडतं. खल्यावरती सुकवलं तर माती येवायची ना ती माती जावल्याला होते, पूर्ण. खरे यायचं. आता काही खरं नाही, मात्र काय नाही, एकदम मस्त, एकदम फ्रेश एकदम आहे. बघू शकता मित्रांनो, फ्रेश मच्छी एकदम ट्रॉम्बे fresh कोलीवाडामध्ये मच्छी, भेटते. जवला fresh. सगळेजण या घेवाला. या सगळे एकदम फ्रेश, एकदम हे बघ कालवा पाला बिला आहे बघ. आणि किती टाइम लागतंय सुकाला? सुकाला 2-2.5 तासच होत आहे. 2-2.5 हा, तास. ऊन भरपूर आहे आता. हे पहिला टाकावं लागतंय, मग पलटी मारावं हा, लागते का? पलटी ना एकदा परत एकदा उलटा, म्हणजे दोनदा परत झाला एकदा- की मग म्हणजे एकदम fresh. दोनदा पलटी मारावं हा, लागतं काय? दोनदा पलटी मारायला एकदम फ्रेश, मग एकदम मग बघा लोक झाला जवला मस्त. 2.5 मस्त तासानं मग होतं. करकरीत होते, बघू शकताय तुम्ही मित्रांनो.
बघू शकता मित्रांनो, हे बघा असा सुकवला जातो. आता हे पलटी मारतात बघा. आता एकदा पलटी मारतात, परत अर्धा एक तास ठेवतात सुकवायला आणि परत मग एकदा पलटी मारतात. असं दोनदा मारतात आणि तिसऱ्या टाइम मध्ये भरला जातो पूर्ण. हे टप आहेत, हे टप मध्ये घेऊन आलेले ते. नंतर मोठ्या याच्यामध्ये थैलीमध्ये वगैरे भरला जातो. आणि हा मार्केटला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण बघायला मिळेल कसं फ्रेश मच्छी भेटते ती. एक टाइम तो पलटी मारता का दुसऱ्यांदा जातो पहिला आता कितींदा मारता तुम्ही? दोनदा, सगळे दोनदाच मारता आणि तिसऱ्यांदा मग सगळेजण दोनदा पलटी मारतात. हा मार्केटमध्ये मग विकायला या ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये सगळं फ्रेश मच्छी मिळते. आणि ह्या पावसाळ्यासाठी स्टोअर करून ठेवा, कारण पावसाळ्यामध्ये वरी मच्छी भेटत नाही. आवराच जाऊला एकच कागद तुझं चला. किती दुसऱ्यांदा टाइम आहे पलटी मारता जाऊला? पहिलाच आहे काय? सगळे जण दोनदाच पलटी मारतात ना. म्हणून तू जो तुझा कमी आहे मग तू एकदाच पलटी मारणारच. तर दोनदा मारायचंच लागतंय काय पलटी, तेव्हा तो सुकतंय ना प्रॉपर. बघू शकता दोनदा पलटी मारायचंच लागतंय, एकदा मारून तो मग पूर्ण सुकणारच नाही.
पलटी मारतं काय तेवढं पलटी मारतं दोनला मारावं लागतं काय त्याच्यानंतर सुकलं जातं काय? बघू शकता मित्रांनो, आता मार्केट संपलेलं आहे, इथंच मार्केट भरतंय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की टाकणार आहे लवकरच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नक्की भेट द्या. तुम्हाला फ्रेश मच्छी खायची असेल तर नक्की या, नाहीतर ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये तुम्हाला फ्रेश मच्छीच भेटणार. चला या मग फ्रेश मच्छी खायला ट्रॉम्बे कोळीवाडामध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.